शेवटी ज्या पद्धतीचे व्हिडिओ बाहेर आले आणि ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, त्याच्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून कोणी त्या पदावर असेल तर त्यांचा राजीनामा होणं क्रमप्राप्त होतं. त्या पद्धतीने त्यांचा राजीनामा झालेला आहे. कॅप्टन खरात यांच्या संपर्कात राज्यातील 9 मंत्री आहेत, ते जाऊन आलेले आहेत आणि अतिशय वेगवेगळे व्हिडिओ काय मागणी करणार आहात? नाही, सरकारने याची निपक्ष तपास केला पाहिजे. आता SITची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे, तर मला असं वाटतं की SITची ही जबाबदारी आहे की त्यांनी खोलपर्यंत गेलं पाहिजे आणि याचा तपास लावला पाहिजे. असं ही सूचना याच आहे की तातडीने आरोपीचा शोध लागला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये पोलिसांना खूप मर्यादा येत आहे. CCTVचं फुटेज नाहीये किंवा फोन जे आहे ते चालत नाहीये, म्हणजे फोन नाहीये, त्याच्यामुळे त्यांना लोकेशन कळत नाही. अशा अनेक अडचणी त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत.